नमस्कार, मी स्वराली बेडवे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। मने जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि याचाच प्रत्यय आलाय तो नांदेडमध्ये। दोन्ही हातांनी अपंग असलेला विद्यार्थी चक्क पायाने 12वीचे पेपर लिहितोय आणि त्याचीच ही प्रेरणादायी कहाणी। कंधार येथील श्री शिवाजी कॉलेज या ठिकाणी सूरज शिवराज उबाळे हा नांदेड तालुक्यातील मुदखेड तालुक्यातील गाडेगाव गावचा विद्यार्थी 12वीची परीक्षा देतोय। पहिला जिल्हा परिषदला होतो मॅडम शिकली। कोणत्या गावचा तू कुठे शिक्षण झालं तुझं? पहिली ते 5वी पर्यंत गावात केलो। 5वी 6वी 7वी नांदेडला केलो। इसना पोलीस अपंग आहे तिथे केलो 2 वर्ष। 8वी 9वी 10वी तिथे पीपल हायस्कूलला गेलो 9वीला आणि 10वीला याला गेलो डोंगरखेडला 10वी पास झालो। 11वीला टाळलो। सूरज याला जन्मतः दोन्ही हात नाहीत। लहानपणी त्याला आई वडिलांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत टाकलं। तिथंच त्यानं पायाने लिहिण्याचा सराव केला आणि तेव्हापासूनच तो पायाने लिहितो। आणि हे प्रॅक्टिस कधीपासून सुरू तुझी? पहिल्यापासून पहिली ते 12वी पर्यंत 12 वर्ष। कॉलेज तू रेग्युलर करतो का? नाही सर, परीक्षा तेवढं होतो, मला घरी करतो अभ्यास। किती तास अभ्यास करतो? कसं अभ्यास? सकाळी 2 तास आणि दुपारी 2 तास, संध्याकाळी 7 तास। 5वी पर्यंत त्यांनी गावात शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर नांदेड शहरातील अपंग शाळेत 7वी पर्यंतचं शिक्षण घेतलं। पुढे डोंगरगाव येथील शाळेत त्यांनी 10वी पर्यंतचे शिक्षण घेत 64% मार्क पाडले आणि 11वीत कला शाखेत त्यांनी कंधार येथील श्री शिवाजी कॉलेज या ठिकाणी प्रवेश घेतला। पायाने पेपर लिहिताना आपल्याला कोणताही त्रास होत नाही असं सूरज उबाळे सांगतोय। बरं, आता परीक्षा कशी चालली तुझी? पेपर वगैरे मस्त चालेल सर। अच्छा, बरं तुला वाढीव टाइम भेटतो ना 20 मिनिटं? तू हो सर, मग तू घेतला नाही? घेतो ना। आता मराठीचा पेपर सोपा आहे म्हणून काय वाटत नाही। दुसरे पेपर असले की विषय हे करतो ना। बरं, तुला काय व्हायचं आयुष्यात पुढे? काहीच नाही, असं गरिबासाठी चांगलं। हो, पण तुझी काय इच्छा आहे का अधिकारी वगैरे व्हायची? अधिकारी नाही तेवढं आपले हे शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक व्हायचे? शिक्षक। म्हणजे असं कधी तुला असं निवडून आलं की आपल्याला हात नाही? अजून आलं ना सर। दरम्यान सूरजची शिक्षणाबाबतची तळमळ पाहता 12वी नंतर त्याच्या उच्च शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ही श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीने घेतली असून त्याच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च संस्था करेल असं अध्यक्ष पुरुषोत्तम धोंगडे यांनी सांगितलंय। आतापर्यंत पाहिलं नाही, नांदेडच्या जवळ असलेलं गाडेगाव हे गाव आहे, त्या गावचा तो विद्यार्थी आहे सूरज उबाळे। तो अपंग आहे, त्याला दोन्ही हात नाहीत आणि तो पायानी पेपर लिहितो। खऱ्या अर्थानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। त्या जिद्दीनं तो लेकरू शिक्षणापासून पळण्यापेक्षा आपल्या अपंगावर मात करून स्वाभिमानानं लढवाई वृत्तीनं तो त्या ठिकाणी परीक्षा देतो। हे खूप दुर्मिळ असं मी कुठं ऐकलंही नाही, बघितलं नाही, पण तो करतोय। त्याच्या जिद्दीला मी या ठिकाणी सलाम व्यक्त करतो आणि श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्याचं 12वीच्या नंतरचं पुढचं पूर्ण शिक्षण हे श्री शिवाजी मोफत एज्युकेशनच्या वतीनं आम्ही करण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे। अध्यक्ष संस्थेचा म्हणून मी निश्चित त्याला जी काही मदत लागेल ती आम्ही निश्चित त्या ठिकाणी करूया।